12वी बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे, तर 10वी बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे। यंदाच्या वर्षी देखील 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा 2 आठवडे आधी घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतलाय। 12वी बोर्ड परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात असते, तर 10वीची परीक्षा ही मार्च महिन्यात सुरू होते। मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वीच्या फेब्रुवारी मार्च 2026च्या परीक्षांच्या तारखांबाबत शासनाने परिपत्रक जारी केलं असून परीक्षा लवकर होत आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत आगामी फेब्रुवारी मार्च 2026 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी परीक्षेच्या लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा तारखांना आयोजित करण्यात आल्या आहेत। त्यानुसार 12वीची लेखी परीक्षा मंगळवारी 10 फेब्रुवारी ते बुधवार 18 मार्च 2026 दरम्यान होणार आहे, तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वीची परीक्षा कालावधी शुक्रवारी 20 फेब्रुवारी 2026 ते बुधवार 18 मार्च 2026 रोजी घेण्यात येणार आहेत। दरम्यान शासनाच्या परिपत्रकानुसार 12वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी अंतर्गत मूल्यमापन तसंच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 23 जानेवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणार आहेत, तर 10वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापन तसंच अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत। एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपयांची दिवाळी भेट, वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत मिळणार। एसटीच्या सुमारे 85,000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसंच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्याकरिता महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून 12,500 रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलाय। एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची आज बैठक संपन्न झाली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं। सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिलीये। एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने हा निर्णय घेतला। त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणं गरजेचं आहे। एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। त्यासाठी खाजगी शासकीय सहभागी तत्वावर एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये देण्याकरिता शासनानं सुमारे 51 कोटी रुपये अनुदान देण्याचं मान्य केले। तसंच 2020-24 दरम्यानच्या वेतनवाढीतील फरकाची रक्कमही कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी शासनानं 65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। याचबरोबर जे पात्र कर्मचारी सण अग्रिम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे 12,500 रुपये देण्यात येणार आहेत। त्यासाठी शासनाकडे 54 कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळानं केली असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी।
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत आहे. तसंच पूरग्रस्त भागासाठी आणखी 15 दिवस मुदत वाढवून घेणार आहोत, असं महिला व बालविकास लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत आहे. तसंच पूरग्रस्त भागासाठी आणखी 15 दिवस मुदत वाढवून घेणार आहोत, असं महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या. मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीसाठी सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. दररोज जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया होत आहे. आतापर्यंत अंदाजे 1,10,00,000पेक्षा जास्त महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून 2.5 लाखांपेक्षा अधिक महिलांची 90% प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महिलांना अद्यापही प्रक्रियेसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. पूरग्रस्त भागात महिलांसाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी वाढवून घेणार आहोत, असंही तटकरे यांनी स्पष्ट केले. तसंच ठाणे महापालिकेत महापौर ठरवताना राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहील, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही तटकरे यांनी सांगितलं. माध्यमातून सांगायचंय की सर्व्हरमध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत. रोजच्या घडीला जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींचं ई-केवायसी प्रोसिजर होते. आतापर्यंत जवळपास 1,10,00,000पेक्षा जास्ती महिलांची ई-केवायसी प्रोसिजर झालेली आहे. जवळपास 40 लाखपेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे. आणि आम्ही 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत त्यांना अवधी आहे, म्हणजे आणखी 1.5 महिना त्यांना अवधी आहे. जे पूरग्रस्त भाग आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखी 15 दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही घेतो. राष्ट्रवादी त्या आगामी महापालिका निवडणुकात महिलांसाठी विशेष काही असणार आहेत का? ठाणे असेल, मुंबई असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये? साधारणपणे महायुतीच्या सरकारच्या या संबंध कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर कधी नेवळे तेवढं महिलांना त्या ठिकाणी प्राधान्य देते. इतर वेळेला 50-51% आरक्षण हे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणाने असतं. पण कुठेही ती महिला मतदार किंवा ती वोट बँक गृहीत न धरता महिला सक्षमीकरणाचं भक्कम पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललं. पुढच्या कालावधीमध्ये ही जी सगळी शहरं आहेत तिथं अधिकाधिक महिलांना तिथं उद्योग व्यवसाय कसा देता येईल किंवा त्यांना त्या पद्धतीनं कशी गुंतवणूक करून त्यांना आर्थिक साक्षरता कशी आणता येईल यासाठी आम्ही सरकार म्हणून आणि विभाग म्हणून काम करतो. नाही राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरळ सेवा भरतीनं सामावून घेणं, डाटा एंट्री कामगारांचं मानधन वाढवणं, सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन, पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी त्वरित देणं, हिरानंदानी इस्टेट येथील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणं, माजिवडा येथे लोढा गृहसंकुलात पावसात शिरणाऱ्या पाण्यापासून मार्ग काढणं आदी विविध प्रश्नांवर खासदार नरेश मस्के यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली. आयुक्तांनी सर्व मागण्यांवर सकारात्मकता दाखवून मागण्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिले. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात खासदार नरेश मस्के यांनी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी हिरानंदानी इस्टेट फेडरेशन, लोढा गृहसंकुलातील सोसायटीचे पदाधिकारी आणि पालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष कामगार ठाणेकरांना आपली सेवा देत आहेत. शासन अध्यादेशाप्रमाणे सरळ सेवेतून त्यांना पालिकेत सामावून घेणं अपेक्षित आहे. याबाबत आयुक्तांकडे हा विषय प्रलंबित आहे. 10 वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा देणाऱ्या 70% कामगारांना पालिकेत सामावून घेण्याची मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली. आयुक्त सौरभ राव यांनी या मागणीला सकारात्मकता दाखवत पालिकेत सामावून घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन दिल्याचं मस्के यांनी सांगितलं.